पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत तपोवन मैदानावर आज कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची सभा झाली। या सभेत स्थानिक नेत्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि पंतप्रधान मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांना मत द्या असं आवाहन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशासमोरच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी आपल्या 30 मिनिटांच्या भाषणात निम्म्याहून अधिक वेळ काँग्रेसवर बोलण्यातच खर्ची घातला। काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत अमेरिकेत वारसा कर आहे, भारतात नाही असं म्हटलं होतं। तोच मुद्दा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला देशात वारसा कर लागू करायचा आहे असं सांगू लागलेत। प्रत्यक्षात काँग्रेसच्या जाहीरनाम्यात याचा कुठेही उल्लेख असल्याचं आढळून येत नाही। तसंच सॅम पित्रोदा यांनी भारतात असा वारसा कर लागू करायला हवा असंही थेट म्हटलेलं नसताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या विरोधात एक नवा मुद्दा लोकांच्या गळी उतरवायला सुरुवात केली आहे। आज कोल्हापूरच्या सभेत सुद्धा त्यांनी या मुद्द्यावर बराच वेळ घालवला। या देशातील संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते, असा चुकीचा प्रचार पंतप्रधान मोदींनी आजच्या भाषणातून सुरूच ठेवला। काँग्रेसला महिलांचे दागिने काढून घ्यायचेत, काँग्रेसला आरक्षण संपवायचंय असं लोकांचं दिशाभूल करणारे मुद्देच पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात मांडले। एकूणच एनडीएच्या काळातील 10 वर्षातील ठळक कामगिरीऐवजी राम मंदिर, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले मुद्दे, राहुल गांधी यावरच बोलत पंतप्रधान मोदींनी स्थानिक प्रश्नांवर फारसं भाष्य केलं नाही। या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची भाषणं झाली।